नमस्कार मित्रांनो, नमस्कार। आज आपण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या येणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने सन्माननीय चांबारे सर आपणास काही माहिती सांगणार आहेत। तत्पूर्वी आपण चांबारे सर यांचा थोडक्यात परिचय देणार आहोत। चांबारे सर हे बीड जिल्हा परिषदेमध्ये सध्या कार्यरत असून सध्या त्यांची बीड तालुक्यातील मन्यारवाडी ही शाळा आहे आणि चांबारे सर यापूर्वी सुरुवातीला हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे त्यांनी सेवा केलेली आहे। 2014 साली ते आंतरजिल्हा बदलीने आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आलेत। चांबारे सर यांना विविध शैक्षणिक आदर्श असे पुरस्कार विविध संघटनेमार्फत सामाजिक संघटनेमार्फत त्यांना मिळालेले आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य आहे। नुकताच त्यांना महाराष्ट्र ॲडमिन पॅनलचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे। चांबारे सर हे दर महिन्याला गड भटकंती दुर्ग भ्रमंती करतात आणि त्यांचं लेखन हे इतिहासावर अतिशय चांगल्या प्रकारे आहे। विविध प्रकारचे लेख, कविता आणि साहित्य लेखनामध्ये त्यांना विशेष अशी आवड आहे। चांबारे सर यांचा इतिहासावर असा घट्ट पगडा आहे की त्यांचं जे लेखन आहे ते विपुल प्रमाणात आहे आणि त्यांचं वाचन पण खूप चांगलं आहे। कालच त्यांनी एक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावरचं एक पुस्तक वाचून काढलेलं आहे। म्हणजे एका दिवसाला ते एक पुस्तकही इतिहासाचं वाचून काढू शकतात। तर येणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडून त्यांचे जे विचार आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्यावर त्यांचा जो अभ्यास आहे आणि त्याविषयी ते यावर प्रकाश पाडणार आहे। सन्माननीय चांबारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार विशद करावेत। सर्वांना जय अहिल्या, जय शिवराय। अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा। इतिहासाचा अभ्यास करत असताना असा तुकडा तुकडा अभ्यास कधीच नसतो। होळकरशाहीचा, मल्हाररावांचा, अहिल्यादेवींचा, यशवंतरावांचा अभ्यास करत असताना हा फक्त होळकरशाही संस्थांचा अभ्यास नसतोच, त्याला चिटकून असलेली जी काही कडी आहे ती आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची। छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला जी कडी आहे ती आहे विजयनगरच्या साम्राज्याची। म्हणजे इतिहास हा कधीच त्रोटक नसतो, तर इतिहासाच्या मागच्या पानावरून इतिहासाची पुढची पानं ही सुरू झालेली असतात। मग इतिहासामध्ये कोण टिकतो, तर ज्याची राजसत्ता लोककल्याणकारी राजासाठी किंवा लोककल्याणकारी जनतेच्या कल्याणासाठी ज्यानं विविध योजना राबवलेल्या आहेत, म्हणजे राजसत्तेचा उपयोग जर लोककल्याणकारी सत्तेसाठी जर झालेला असेल तर हजारो वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा काही ठराविक राजसत्ताच तुम्हाला इतिहासाच्या पानावर राज्य करताना दिसून येतात। महापुरुषांची जी विचारधारा असते, महापुरुषांच्या फक्त शरीराला मरण असतं, महापुरुषांच्या विचारधारेला, त्यांनी केलेल्या कृतीला आणि त्यांना लावलेल्या विचारधारेच्या रोपाला, त्यांच्या पराक्रमाला कधीच मरण नसतं। म्हणून हा चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव निघत राहणार। छत्रपती शिवरायांचं जे वेगळं तंत्र होतं, ज्याला कोणी इतिहासामध्ये गनिमी तंत्र म्हणतो, आम्ही अलीकडच्या काळातील जे इतिहासाचे अभ्यासक आहोत आम्ही त्याला शिवतंत्र म्हणतो। कारण शिवतंत्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिवरायांनी एकदाच वापरल्या आणि अचंबित कल्पनेनं त्या वापरल्या की आपण महाराजांच्या पराक्रमाचा कल्पना करू शकत नाहीत, असे एक वेगळ्या प्रकारचे त्यांनी शैली वापरून शत्रूला नामोहरम केलेला आहे। महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला तो एक त्यावेळेचा एक बलाढ्य सत्ताधीश होता आणि त्याला असं वाटलं की मी ते हा म्हणता हे मी स्वराज्य गिळून टाकीन, आणि म्हणून त्यानं ज्यावेळेला स्वराज्यावर आक्रमण केलं, पण त्यावेळेला शिवरायांचा म्हणजे विचार, शिवरायांचा पराक्रम आणि शिवरायांनी राबविलेल्या योजना ह्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेल्या होत्या। म्हणून रयतच स्वतः सैन्य झाली। छत्रपती संभाजीराजाच्या माध्यमातून, महाराणी ताराऊंच्या माध्यमातून हा लढा लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतला आणि औरंगजेब हा या ठिकाणी गाडला गेला। खरं तर तो जवळपास अर्ध्या पृथ्वीचा तो मालक होता, परंतु स्वराज्य चिरडण्याच्या नादामध्ये तो स्वतःच त्या ठिकाणी चिरडून गेला। आणि मग आता
तिथून पुढचा जो इतिहास आहे की पराक्रमाचे पंख हे मावळ्यांना किंवा त्या मावळ्यांचे जे काही त्यावेळेचे सरदार होते त्या सरदारांना फुटत गेले. एक मोकळं रान त्यावेळेला मिळालं. बाजीराव पेशव्यांचा उदय झाला आणि तिथूनच पुढे पेशव्याचा सुद्धा उदय झाला. आणि मग पेशव्यामध्ये काही मातबर सरदारांचा उदय झाला, ज्यामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, धारचे पवार आणि आटकेपार जाणारे अनेक मराठा सरदार. तर ह्या सर्वांचा एकत्रित इतिहास अभ्यास करत असताना हा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाशी मूळ सांगतो. तर होळकरशाहीचं जे संस्थान हे इंदूरला विकसित झालं, दिल्लीपर्यंत त्यांनी धडक मारली, राजपुतानावर त्यांचा प्रभाव राहिला. ह्या जरी गोष्टी सत्य असल्या परंतु हे विसरता कामा नये की हे घराणं मूळचं आपल्या महाराष्ट्रातलं आहे. परंतु त्यांच्या पराक्रमाची ग्वाही, पराक्रमाची दुदंबी ही उत्तर भारतामध्ये जास्त झाल्यामुळे आणि हिंदी भाषेमध्ये होळकरशाहीचं प्रचंड साहित्य आहे. आपण मराठी वाचक थोडंसं वाचनामध्ये कमी पडतो आणि म्हणून आपल्याला इतिहासाची ओळख होत नाही. आपल्या मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे हा प्रचंड पराक्रमी, विस्मयानं आणि स्वामी भक्तीसोबतच प्रचंड मोठ्या त्यागानं आणि निष्ठेनं गच्च भरलेला आहे. ह्याच्या अनेक आख्यायिका आहेत. तो होळकरशाहीचा जो इतिहास आहे हा मल्हारराव होळकरांपासून सुरू होतो. पण होळकरशाहीमध्ये मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर ही खऱ्या अर्थानं होळकरशाहीची सुवर्णपान आहेत. यशवंतराव होळकरांचा अपराजित असलेला पराक्रम हा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. पण आपण अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवी होळकरांच्या काही जो ध्येय धोरण आहेत, जो जनतेचा कल्याणकारी राज्यकारभार आहे, एक त्याच दृष्टीनं फक्त विचार करू. एकूणच इतिहासामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये थोडासा लेखकांनी हात आखडता घेतलेला आपल्याला दिसून येतो. तो त्यांच्या परंपरागत बुरसटलेल्या विचारसरणीचा परंपरा आहे. एक मी अहिल्यादेवीचं उदाहरण सांगत नाही, अहिल्यादेवीचं उदाहरण आपण फार नंतर घेऊ. पण ज्या माऊलीनं, ज्या राष्ट्रमातेनं 2 छत्रपती घडवले, एक शिवछत्रपती स्वतः आणि दुसरे म्हणजे संभाजीराजे, त्या माऊली म्हणजे जिजाऊ माता. जिजाऊ मातेबद्दल सुद्धा जास्तीचं साहित्य उपलब्ध नाही. जे काही साहित्य आहे ते आताच्या अलीकडच्या काळातलं आहे. मला एका इतिहासकाराचं एक वाक्य आठवतं. त्यानं ताराव राणीबद्दल लिहिताना असं लिहिलं होतं की तारा राणी जर समजा पुरुष असत्या, आता हे जर तरच्या गोष्टी आहेत पण त्यानं ते लिहिलेलं आहे की जर समजा तारा राणी जर पुरुष असत्या तर त्या शिवरायांपेक्षा काकणभर श्रेष्ठ ठरल्या असत्या. अशा प्रकारचं त्यांचं म्हणजे कारभार करण्याची धमक, त्यांचा पराक्रम तारारावणीच्या बाबतीमध्ये होता. परंतु एक महिला असल्यामुळं त्यांच्या बाबतीतसुद्धा फारसं लेखन झालेलं नाही. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये हिंदीमध्ये साहित्य उपलब्ध आहे परंतु मराठी भाषेमध्ये तेवढं साहित्य नाही. आजही उत्तर भारतामध्ये म्हणजे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, त्या भागामध्ये त्यांना देवी म्हणून, मातोश्री म्हणून हाक मारली जाते. तर या अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामधल्या, आपल्या बीड जिल्ह्याच्या आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर चोंडी नावाचं जे गाव आहे त्या चोंडी गावामध्ये मानकोजी पाटलाच्या घरामध्ये झाला. त्यांचं माहेरकडचं आडनाव शिंदे. 31 मे रोजी बीड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक लोक हे चोंडीला येतात. ते एक प्रकारचं पराक्रमाचं पुण्यक्षेत्र आहे. इतिहासामध्ये ज्या महापुरुषांनी पराक्रमाच्या गाथा लिहून ठेवल्यात त्यांची जन्मस्थानं, त्यांचं मृत्यूस्थळ आणि त्याचबरोबर त्यांच्या आजरामर पराक्रमानं आजरामर झालेली जी काही पावन किंड असेल किंवा असं जे काही पवित्र ठिकाण असेल, या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून भेट दिलीच पाहिजे. कारण त्यांचा पराक्रम आपल्याला पुढची दिशा, पुढचं आयुष्य शिकवत असतो. अहिल्यादेवी होळकरांचा म्हणजे बालपण हे सगळं ते आपल्या चोंडी या गावामध्येच गेलेलं होतं. बाजीराव पेशव्यांना आणि मल्हारराव होळकर एका स्वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांना ती पराक्रमी मूल, एक चुणूक असलेली मुलगी त्यांच्या नजरेमध्ये पडली आणि मल्हाररावांनी आपले पुत्र, एकुलते एक पुत्र खंडेराव यांच्यासाठी सुनबाई म्हणून देवींचा स्वीकार केला. आणि श्रद्धा म्हणा, योगायोग म्हणा, परंतु एक देवींच्या पावलानं म्हणजे मल्हार बाबा हे बाजीराव पेशव्यांच्या ताटाला ताट लावून जेवणारे, मांडी लावून बसणारे एक पराक्रमी आणि पेशव्याच्या घरामध्ये मान असलेले सरदार होते. त्यांना होळकरची जहागिरी दिलेली होती. परंतु अहिल्यादेवींच्या विवाहाच्या नंतर मात्र त्यांना स्वतंत्र मुलकी अधिकार त्या ठिकाणी आले आणि ते एक होळकरशाहीचे सुभेदार किंवा होळकरशाहीचे एक संस्थापक त्या ठिकाणी बनले. त्यांना स्वतंत्र सही शिक्का त्या ठिकाणी देण्यात आला होता. पेशव्यांचा दूत ज्यावेळेला त्या महालामध्ये आले इंदूरच्या राजवाड्यामध्ये आणि ते दिलं त्यांच्याकडे ते साहित्य, सही शिक्का, कटार.
त्यावेळेला अहिल्यादेवी फार छोट्या होत्या, 9-10 वर्षाच्या असतील. आणि त्यांनी ते गमतीनं ते सगळं हातामध्ये घेतलं. लहान पोरच ना ते त्यावेळेला. आणि मग ते सहज म्हणले मल्हार बाबाला की म्हणे हे मी माझ्याजवळ ठेवू का. आता तो अर्थात गमतीनं विचारलेला प्रश्न होता, माहीत नव्हतं पुढं इतिहासामध्ये त्याचं उत्तर तसं दडलेलं आहे. पेशव्याचे वकील स्वतः म्हणले की प्राणपणानं जब्बर बाळा हे तुझंच आहे. आणि योगायोगानं तो शब्द खरा ठरला. मल्हार बाबांनी एक त्यांना पुत्र मानून मुलकी शिक्षण दिलं आणि सही शिक्का कट्यार जे आहे हे वापरण्याचा त्यांना अधिकार द्याला. आणि मग पुढचा जो इतिहास आहे की मल्हारराव होळकर एकूणच त्यावेळेला म्हणजे पेशव्यामध्ये खूप धामधूम झालेली होती. म्हणजे प्रत्येक मराठा सरदाराला मी काहीतरी असा पराक्रम दाखवला पाहिजे याची एक विजिगुशी सगळ्यामध्ये अंगामध्ये वाढलेली होती. कारण ज्या मोगल सम्राटानं औरंगजेबानं हे स्वराज्य जर्जर झालेलं आहे आणि ह्याला मी गिळंकृत करू शकतो ह्या भावनेनं जे काही म्हणजे 25-27 वर्ष या महाराष्ट्रावर आक्रमण केलेलं होतं आणि तरीसुद्धा त्याच्या पदरामध्ये काही पडलेलं नव्हतं. आणि मग दबलेले जे काही राजपूत होते त्यांनी उचल खाल्ली. आणि मग त्याच संधीचा फायदा घेण्यासाठी अनेक मराठा सरदार फार दिल्लीपर्यंत आणि तिकडं आटकेपर्यंत धडक घेऊन आले. आणि मग माळव्यामध्ये ही मल्हाररावांची प्रचंड जबरदस्त पकड बसलेली होती. आणि मग ते त्यावेळेला घरी त्यांना लक्ष देणं किंवा मुलकी व्यवस्थापन जे असायचे, कुठल्याही राजसत्तेचे 3 अंग असतात. एक म्हणजे लोककल्याणकारी राज्य, लोककल्याणकारी अंग, दुसरं म्हणजे त्याच्या बाबतीत जे काही महसूल असतं आणि तिसरी गोष्ट जे काही सैन्य व्यवस्था असते. ह्या तिन्ही गोष्टीवर जो राजा लक्ष केंद्रित करेल त्याचं राज्य जास्त दिवस टिकतं किंवा त्याचं राज्य काही कारणास्तव संपल्यानंतर सुद्धा ते एक अनंत काळापर्यंत जनमानसामध्ये रुजलेलं असतं. ते हे 3 गोष्टी त्या लोककल्याणकारी राज्यामध्ये सामावलेल्या असतात. तर अहिल्यादेवींनी पूर्ण त्याचं हिशोब ठेवणं म्हणजे जे काही जमा खर्च असेल थोडक्यात म्हणजे काय की त्यांनी दप्तरी कारकुनपणा जो आहे हा त्या ठिकाणी सांभाळला. त्यासोबतच त्यांनी मैदानावर सुद्धा लक्ष घालून जसं की तोफगोळे कुठं लागतात का, सैन्याची भरती करायची का, ह्या गोष्टीवर सुद्धा हे केलं. अहिल्यादेवी होळकरांना उत्तम शासक म्हणून परकीय पत्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे. आणि गंमत अशीच आहे आपल्या स्वराज्याची की छत्रपती शिवरायांचा इतिहास, जिजाऊंचा इतिहास, ताराराणीचा इतिहास आणि छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा जास्तीत जास्त फारसी साधनं, इंग्रजी साधनं की त्यावेळेला जे काही इंग्रज असायचे म्हणजे राजापूरला वेगळी वसाहत, सुरतला वेगळी वसाहत, कोलकात्याला वेगळी वसाहत, चेन्नईला वेगळी वसाहत. तर हे लोक एकमेकाला पत्र लिहायचे आणि ते पत्र आजही सुस्थितीत आणि सुरक्षित आहे. त्या पत्राच्या द्वारेच आपल्याला आपल्या मराठ्यांचा ज्वाज्वल्य इतिहास हा माहीत होताना दिसून येतो. अहिल्या राणींना सुद्धा खूप ठिकाणी म्हणजे परकीय साहित्यामध्ये आशिया खंडातली सर्वोत्तम महिला शासनकर्ती अशा प्रकारचा किताब त्यांनी दिलेला आहे. मग त्याचबरोबर त्यांना पुण्यश्लोक सुद्धा म्हटलं जातं. तर पुण्यश्लोक ही सुद्धा खूप मोठी पदवी आहे. पुराणामध्ये ही पदवी धर्मराजाला आहे, नलराजाला आहे आणि ती तिसऱ्यांदा जर विचार केला तर ती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना. पारंपरिक कथा जर वगळल्या तर इतिहास पुरुषामध्ये जर विचार केला तर ऐतिहासिक पुरुषामध्ये ही पदवी फक्त अहिल्यादेवींना दिसून येते. उत्तम शासनकर्ती हा किताब आणि पुण्यश्लोक हा किताब जर एखाद्या कर्मयोगिनी स्त्रीला जर जात असेल तर निश्चितचपणे ते कर्म त्या तोडीचं असलं पाहिजे आणि म्हणून त्या कर्माचा आपण अभ्यास केला पाहिजे तरच ते आपल्या लक्षामध्ये येईल. तर मित्रांनो, आपल्याकडं जे काही अहिल्यादेवीचे फोटो असतात की हातामध्ये पिंड, पांढरी शुभ्र म्हणजे त्यांच्या अंगावरचं वस्त्र, तर ह्या म्हणजे त्यांच्या ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा त्यांची आहे. त्या धर्मभोळ्या होत्या, त्या देवभोळ्या होत्या, परंतु त्या कुठे अशा अंध देवभक्त नव्हत्या. त्यांच्या जर आपण चारित्र्याकडे जर पाहिलं तर कुटुंबामध्ये दुर्दैवानं इतके काही मृत्यूचे घाव त्यांच्या नशिबामध्ये आले. त्या घावामधून त्या शेवटपर्यंत सावरल्या नाहीत. कदाचित त्या निमित्तानं त्या थोड्याशा जास्त देवभोळ्या झाल्या असाव्यात. पण एक सुरुवातीचा जर त्यांचा काळ बघितला तर त्यांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केलेलं आहे. चोरांचा बंदोबस्त करत असताना सुद्धा त्यांनी की चोरांनाच्या जर हाताला काम दिलं तर चोर हे थांबतात. म्हणून त्या काळामध्ये आजही मध्य प्रदेशमध्ये अतिशय दुर्गम भाग आहे, गडखिंडीचा रस्ता आहेत, अनेक ठिकाणी आजही नक्षलवाद्यासारखी समस्या आहे. त्यावेळेला सुद्धा भिल्ल समाजाकडून थोडीशी वाटमारी व्हायची. जुन्या चोऱ्या ज्या असायच्या ह्या एक प्रकारच्या नैतिक चोऱ्या असायच्या. म्हणजे कुठे असं मुंडकं उडवणं असा काय प्रकार नसायचा. म्हणजे अगदी पोटापुरतं थोडंसं लुबाडलं की त्यांचं काम भागायचं. परंतु बाहेरून येणारे जे काही व्यापारी आहेत
आणि उत्तर भारतामध्ये देवदर्शनाला जाणारे जे काही व्यापारी किंवा भक्त आहेत त्यांना या गोष्टीचा त्रास व्हायचा. अहिल्यादेवीने अक्षरशः चोरांची बैठक घेतली, त्या सरदारांकडून त्यांना बोलावणं पाठवलं आणि हे लोक खरंच चोरी का करतात याचा एक अभ्यास केला आणि मग लक्षात आलं की कुठलाही व्यक्ती हा जन्मजात चोर नसतो. ज्यावेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला कोणी असा चोराचा शिक्का घेऊन जन्माला येत नाही. त्याच्या पोटाचा प्रश्न गंभीर आहे म्हणून तो चोर आहे. म्हणून अहिल्यादेवीने सांगितलं की यांच्या आपण पोटाचा प्रश्न सोडू आणि मग त्यांना कसायला जमीन दिल्या की तुम्ही ही जमीन घ्या, याच्यातून काही उत्पन्न घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं जीवन जगा. अशा पद्धतीनं त्याचबरोबर जे काही भाविक उत्तर भारतामध्ये जातात त्यांना एक भिल्ल कवडी नावाचा एक कर लावला की त्या करातून जे काही पैसे येतील हे सगळे पैसे ते त्या भिल्ल नायकाच्या सुपूर्द करून भिल्ल जनतेमध्ये वाटले जायचे. तर त्याच्यामुळे काय झालं की भिल्ल जनता ही होळकर शाहीवर प्रचंड खुश झाली. आणि याचं एक गंमत म्हणून सांगतो मी तुम्हाला की यशवंतराव होळकरांवर ज्यावेळेला पेशवाईनं अन्याय केला आणि ते त्यांना रानोमाळ भटकण्याची वेळ आली, जसं महाराणा प्रताप सुद्धा त्या आरवली पर्वतामध्ये म्हणजे रॅस्ताग झाल्यानंतर ते फिरत होते, तसंच मल्हारराव होळकरांवर सुद्धा म्हणजे याच्या यशवंतराव होळकरांवर सुद्धा ज्यावेळेला वनवन भटकण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांना भिल्लानं सगळ्यात अगोदर साथ दिली की हे जे काय भिल्ल सेना आहे ही यशवंतरावांच्या पाठीशी उभा राहिली. तर ह्याची पुण्याई कुठं आहे? जसं मी आधी म्हणलो होतं किंवा मराठा सरदारामध्ये किंवा मराठेशाहीमध्ये, मराठा म्हणजे केवळ मराठा ही जात नसून म्हणजे ज्यांना शिवछत्रपतीचं वरदान आहे ह्या 18 पगड जातीतले सगळे म्हणून ते मराठा. तर ज्या वेळेला भविष्यामध्ये कुठला एखादा मराठा सरदार पराक्रमी म्हणून उदयाला आला तर त्याचं मूळ जसं शिवाजी महाराजांपर्यंत जातं अगदी त्याच पद्धतीनं की ज्या वेळेला ह्या भिल्ल लोकांना अहिल्यादेवीने आश्रय दिलेला होता तर त्या उपकारातून उतराई म्हणून यशवंतराव ज्यावेळेला वाईट वेळ आली त्यावेळेला त्यांनी प्रचंड साथ त्यांना दिलेली आहे. अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये मृत्यूंचं प्रचंड थैमान होतं. अगदी कळत्या वयामध्ये जेमतेम 25 सुद्धा गाठली नसेल अशा वेळेला खंडेरायांचा मृत्यू झाला, पुत्र मालेरावांचा मृत्यू झाला. ज्या पित्यानं म्हणजे पितृछत्र हातात ठेवलं, डोक्यावर छत्र ठेवलं अशा मल्हारबाबांचा मृत्यू, ज्यानं मातृभक्तीनं किंवा मातृप्रेमानं घास भरवला, मायेची छावली धरली अशा गौतमाबाईचा मृत्यू, हरकू मावशीचा मृत्यू, त्याचबरोबर खंडेरावांच्या इतर पत्नींचा मृत्यू, स्वतःच्या लेकीचा मृत्यू, जावयाचा मृत्यू, नातवाचा मृत्यू, म्हणजे इतक्या भयानक मृत्यूयोग अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये आले की त्यांना 80 वर्षाचं दीर्घ आयुष्य लाभलं. परंतु सातत्यानं आपतातल्या मृत्यूच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्याला सतत कुरताडणारं आयुष्य त्यांना लाभलं. परंतु त्यांना एक असं वाटायचं, सासऱ्यांची शिकवण होती किंवा ही जनता तुमची पुत्र आहे आणि या पुत्रासाठी तुम्हाला जगावं लागेल आणि त्याच विजिगीषूतून त्यांनी त्यांचं आयुष्य हे पुढं काढलेलं आहे. चोरांचा बंदोबस्त त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने केला. त्याचबरोबर अगदी उत्तरेमधलं काशी, उत्तरेमधलं केदारनाथ ते अगदी कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वेला सुद्धा जगन्नाथपुरीपासून ते इकडं द्वारकापर्यंत म्हणजे भारताचा चतुष्कोन जर विचारात घेतला तर 4ही दिशेला त्यांनी घाट बांधणं, मंदिराची उभारणी करणं, त्याचबरोबर त्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी अन्नछत्र उभा करणं हे गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. इंदूरमधून महेश्वरमधून राज्यकारभार करत असताना त्यांनी महाराष्ट्रावरचं लक्ष हटू दिलं नाही. त्यांची ही जन्मभूमी होती आणि पेशवाईच्या निमित्तानं त्यांना इंदूरला स्थायिक व्हावं लागलं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी इथं म्हणजे नाशिक जिल्ह्यामधलं चांदोड असेल, आपल्या जवळचं जालना जिल्ह्यामधलं आंबड असेल, बीड जिल्ह्यामधलं परळी असेल, धारूरजवळ एक चोंडे नावाचं गाव आहे. हे एक उदाहरण दाखल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, पण असे अनेक गाव आहेत की जिथं अहिल्यादेवीने काम केलेलं आहे. सोरटी सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना त्या ठिकाणी मुस्लिमचं राज्य होतं, परंतु तरीसुद्धा या माऊलीनं त्यांना पत्रव्यवहार करून की आम्हाला त्या सोरटी सोमनाथचा जीर्णोद्धार करायचा आहे, आम्हाला परवानगी हवी आहे, तर त्याने ती परवानगी त्या ठिकाणी घेऊन त्याचं काम केलं. आज जे श्रीराम मंदिराचा जो म्हणजे नवीन बांधकाम झालं, त्याची पुनर्स्थापना झाली, तर अहिल्यादेवींनी हेच काम त्यांच्या काळामध्ये सुद्धा केलं होतं की अक्षरशः नेस्तनाबूत झालेलं होतं हे मंदिर. त्यांनी त्यांच्या काळामध्ये ते उभा केलं. मल्हाररावांचं एक स्वप्न होतं की राम मंदिर माझ्या देखता व्हावं, परंतु ते त्यांच्या देखता ते पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. त्यांच्या मागे सातत्याने लढाया त्यांना त्याच्यातून फुरसत मिळाली नाही. परंतु मल्हारबाबांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवीने मात्र हा पण पूर्ण केला आणि त्यावेळेला हे अयोध्येचं राम मंदिर हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हा झाला एक धार्मिक दृष्टिकोन. पण धार्मिक कोणात हा आपण महाराष्ट्रीयन जी माणसं आहेत आपण फार श्रद्धाळू असतो. देवाच्या नादी लागलेली माणसं आपल्याला जास्त प्रिय असतात आणि आपण काय करतो मग त्यांचा
तेवढ्याच अँगलनं किंवा त्याच बाजूने विचार करतो. पण देवाचं हे एक अंग, ही एक माझ्या मते अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासातली एक छोटी बाजू आहे. परंतु त्यांचं जे ऐतिहासिक कार्य आहे की ज्या प्रशासनामध्ये म्हणजे आदर्श लोक प्रशासन ज्याला आपण म्हणतो, त्याचा जर विचार केला आणि त्या प्रत्येक अंगाचा जर विचार केला की शिवरायांनी जे अष्टप्रधान मंडळामार्फत रयतेच्या कल्याणाचं राज्य राबवलं किंवा शिवरायांनी जे शिवतंत्रामार्फत शत्रूला बेजार केलं, तर तेच शिवतंत्र जे शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्यामध्ये वापरलं, तेच तंत्र मल्हारराव होळकरांनी मैदानी प्रदेशामध्ये गाजवलं. आणि शिवरायांचा जो सुरुवातीचा काळ आहे त्यावेळेला आपल्याकडे सैन्य कमी होतं, त्याचबरोबर राजसत्तेचा अनुभव सुद्धा जास्त नव्हता. कारण जसं की आता औरंगजेब वगैरे आहे, ही लोक म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांच्या अक्षरशः वडिलांच्या वयाची होती आणि अनेक काळापासून मोगलाईच्या गादीला 250-300 वर्षाचा इतिहास होता, तेवढा स्वराज्याच्या शिवशाहीला नव्हता. परंतु तरी सुद्धा स्वराज्य त्याला पुरून का उरलं? कारण हे रयतेनं स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं राज्य होतं. मग अनेक संस्थानिक पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा उदयाला आले, परंतु ते सगळेच लोकप्रिय झाले नाहीत. का नाही झाले? तर त्यांनी त्यांच्या संस्थानपुरतं काम केलं. मग होळकरशाहीचं संस्थान आजही का लोकप्रिय आहे? तर त्याचं कारण त्यांच्या लोककल्याणकारी राज्यामध्ये आणि शिवछत्रपतींच्या कार्याचा वारसा पुढे नेल्यामध्ये हे दडलेलं आहे. ह्याचा बारकाईनं अभ्यास व्हायला पाहिजे. जे राघोबा दादा भरारी आहेत पेशव्याचे कनिष्ठ चुलते, ते एक म्हणजे पराक्रमाचं थोडंसं अंग त्यांच्याकडे होतं, परंतु त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड स्वार्थी होती. आणि मग एखाद्या मराठा सरदारामधल्या पुरुषाचा मृत्यू झाला की ते त्याचे जे संस्थान आहे त्या संस्थानची जी काही देवघरातले सोन्या नाण्याचे देव असतील किंवा इतर जी संपत्ती आहे ही संपत्ती ते लुबाडण्याचा प्रयत्न करेल. माजी शिंदे एवढे पराक्रमी सरदार असताना सुद्धा त्या घराला सुद्धा राघोबा दादाचा खूप त्रास झाला. एक दौलतराव शिंदेचा जर अपवाद वगळला तर बऱ्याच वेळेला शिंदेच्या घरासोबत सुद्धा त्यांचं वितुष्ट आल्याचा इतिहास आहे. आपण हे बारकाईने वाचत नसल्यामुळे या गोष्टी लक्षात येत नाहीत. मल्हाररावांचं म्हणजे मल्हारराव, धारचे पवार आणि त्यावेळेचे रामोजी शिंदे ह्या त्रिकुटामुळे पेशवाई उभी राहिलेली आहे. पण नंतरचे पेशवे ह्या गोष्टीला विसरले होते. त्यांनी अगदी म्हणजे शिंदेशाहीच्या नरडीला नख देण्याचा प्रयत्न केला, होळकरशाहीच्या सुद्धा नरडीला नख देण्याचा प्रयत्न केला. रायबा दादानं यांना आपल्या राघोबा दादानं होळकरशाहीला प्रचंड त्रास दिला, परंतु अहिल्यादेवी त्यांना पुरून उरल्या. त्यांना ससैन्य त्यांच्यासोबत लढा देण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेला राघोबा दादावर प्रचंड उपासमारीची वेळ आली की अक्षरशः म्हणजे ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्याकडे पळ, कुठंतरी लपून बस, कुठंतरी म्हणजे तोंड लपव, प्रचंड विदारक परिस्थिती ज्यावेळेला म्हणजे एकेकाळी पेशव्याचे बंधू असलेले, पेशव्याचा कारभारामध्ये हस्तक्षेप करणारा पेशवा अक्षरशः म्हणजे भिकेच्या अवस्थेला पोहोचलेला या इतिहासामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यावेळेला त्यांच्या ज्या पत्नी आहेत आनंदीबाई, त्या स्वतःहून त्यांना म्हणतात की आपण अहिल्यादेवींची मदत घेऊ. तर त्यावेळेला राघोबा दादा म्हणतात की आपण त्यांना फार त्रास दिलेला आहे की आपण त्यांच्याकडे कोण्या तोंडाने जायचं. पण एक आनंदीबाईला एक स्त्री असल्यामुळं म्हणा की तिला त्या स्त्री मनाची जाणीव होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, मला अहिल्यादेवी नक्की मदत करतील. आणि मग खरंच त्या ज्या वेळेला संस्थांमध्ये आल्या, काही दिवस राहिल्या, अक्षरशः म्हणजे पेशव्यांचं माहेर जरी पुणे असेल तरी इंदूरच्या संस्थांमध्ये आल्यानंतर अहिल्यादेवींनी त्यांचं अक्षरशः माहेर पण जपलं. त्यांना सगळी साडीचोळी केली, त्यांना म्हणजे काही रक्कमसुद्धा दिली. माधवराव पेशव्यांना ज्यावेळेला अडचण होती त्यावेळेला त्यांनी काही थोड्या रकमेची मागणी केली होती. तर अहिल्यादेवीने त्यावेळेला त्या काळामध्ये म्हणजे त्यांनी मागितलेली रक्कम थोडी असताना सुद्धा थेट 51 लाख रुपयाची मदत केली होती. आणि म्हणजे आम्ही पेशव्यांचे अंकित आहोत आणि आमचं जे राज्य आहे हे तुमची देण आहे, तुम्हाला कधी जरी अडचणीत असाल तर आम्हाला तुम्ही हाक द्या, आम्ही तुमच्यापाशी आहोत. तुकोजी होळकरांना ज्या ज्या वेळेला पेशवाईवर संकट आलं त्यावेळेला अहिल्यादेवींनी आपल्या स्वतःच्या संस्थाचा विचार न करता जेवढं काही पदरी सैन्य आहे हे सैन्य आणि तुकोजी होळकर यांना सातत्यानं पेशवाईमध्ये दिल्याचं आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं. महिलांची फौज त्यांनी निर्माण केली, ती फौज स्वतःच्या पदरी ठेवली. त्याचबरोबर भिल्ल समाजातून सुद्धा त्यांनी फौज निर्माण केली, ती फौज त्यांनी टिकवली. विधवांचा सन्मान केला. ज्या म्हणजे विधवा स्त्रियांना म्हणजे पुत्र नसेल आणि त्यांची संपत्ती त्यावेळेला अनेक संस्थानिक पुत्र नसल्यामुळे ते स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायचे. अहिल्यादेवीच्या संस्थांमध्ये ही पद्धत बंद झाली. त्यांनी त्या विधवेला जगण्याचा एक सन्मानाचा अधिकार आहे आणि तिची संपत्ती तिलाच राहू द्या अशा प्रकारचं संस्थांमध्ये हुकूम सोडला आणि त्या पद्धतीनं त्यांनी राज्य केलं. म्हणजे एक स्त्रियांचा सन्मान हा त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे इतिहास ज्यावेळेला आपल्याला वाचायचा असतो किंवा इतिहास जो शिकायचा असतो तर तो का शिकायचा असतो की त्याचं कारणच असं आहे की महापुरुषांची शरीर आता वापस येणार नाहीत. तुम्ही आता आज रोजी आपली पृथ्वी गर्भश्रीमंत, तुम्ही गर्भश्रीमंतीच्या जीवावर शिवाजी महाराजांचं शरीर एक 5 मिनिटासाठी एका सेकंदासाठी वापस आणू शकत नाहीत.
तुम्हाला स्वराज्य किती जरी प्रिय असेल तर स्वराज्यामध्ये होऊन गेलेले राजे तुमच्यासोबत दोन शब्द बोलण्यासाठी वापस येऊ शकत नाही. होळकरशाहीमध्ये जे काही लोकप्रिय राजे होऊन गेले, मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव असतील, तुकोजी राजे असतील, भीमाबाई असतील, तुळसाबाई असतील, अहिल्यादेवी असतील, ह्या काही आता या ठिकाणी वापस येऊ शकणार नाहीत. इतिहासामध्ये जे काही महापुरुष निघून गेलेले आहेत त्यांना आपल्यासारखंच शरीराचा धर्म होता. पोथीपुराणामध्ये जे काही प्रचंड पराक्रम किंवा चमत्कार सांगितले जातात की पर्वत उचलला, झाडाच्या झाडच उचलले, मोठमोठे दगडच उचलून फेकले, तर हे तुम्हाला स्वराज्याच्या इतिहासामध्ये कुठे दिसणार नाही. महाराजांना महाराजांच्या शरीराची मर्यादा होती, जी तुम्हाला आम्हाला आमच्या शरीराची मर्यादा आहे. फक्त हे काम इतकं लोकोत्तर आणि इतकं दैवी शक्तीचं होतं की शरीराच्या मर्यादा सगळ्या सांभाळून एक अमर्याद अशा प्रकारचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. म्हणून हा सूर्य आणि हा चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ही इतिहासामध्ये गाजलेले महापुरुष ही पुढे सुद्धा कायमस्वरूपी राहणार. कारण त्यांचं आमचं तुमच्या म्हणजे शरीर जरी तुमच्या आमच्यासारखं असलं, तुमच्या आमच्या शरीराच्या मर्यादा त्यांच्या शरीराला जरी लागू असल्या तरी सुद्धा त्यांची विचार करण्याची जी बुद्धिमत्ता होती ती तुमची आमची नव्हती. त्यांच्याकडे एक अकल्पित बुद्धिमत्ता, अचाट साहस करण्याची वृत्ती आणि प्राप्त परिस्थितीला झुकून त्याच्या छाताडावर पाय देऊन एक नवनिर्माणाची हाक देण्याची जी काही विजिगुषी त्यांच्यामध्ये होती, तो पराक्रम त्यांच्यामध्ये होता आणि म्हणून त्यांचं नाव आताही निघतं. मग इतिहास का वाचायचा? तर ही महापुरुष पुन्हा पुन्हा अवतार घेऊ शकत नाहीत. अवतार ही कल्पनाही मला मान्य नाही. मग काय येऊ शकतं परत? तर यांच्या इतिहासाच्या चरित्रातून दुसरी अहिल्यादेवी येऊ शकते, दुसरे शिवाजी महाराज येऊ शकतात, दुसरे छत्रपती संभाजीराजे येऊ शकतात, दुसऱ्या जिजाऊ घडू शकतात. ती माणसं येणार नाहीत, पण त्यांच्या विचारधारेची आपल्याला गरज आहे. कारण आपण आज रोज आपण भोवताली पाहतो, समाज हा प्रचंड सैरभैर झालेला आहे. कुटुंब नावाची जी काही एकजिन्सीपणा होता, कुटुंबाची जी एकजिन्सी विण होती, ती विण कुठंतरी आता नष्ट होताना दिसत आहे. राज्यकर्त्यांना फक्त थोर महापुरुषांची नावं लागतात, त्यांचं काम चालत नाही. शिवाजी महाराजांच्या काळी दुष्काळी योजना किंवा ज्या पाणीपुरवठा योजना आहेत, गडावर आजही पाणीपुरवठा आहे. आजही आपण आजची राज्यकर्ती जमात ही जमिनीवर पाण्याची व्यवस्था करू शकलेली नाही. जुन्या काळाचा जर आपण विचार केला तर गड किल्ल्यावर तुम्हाला पाणी मुबलक प्रमाणामध्ये दिसून येतं. तर ह्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची महापुरुष वाचणं, त्यांची विचारधारा वाचणं ही आपल्याला आवश्यक आहे. महापुरुषांचं स्मरण हे जयंती पुण्यतिथीला करायचंच असतं, कारण तो एक पुण्य दिवस असतो. परंतु त्यांना इतरही दिवशी आपण विसरता कामा नये. आपण मराठी माणसं आहोत, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण हे खरोखर भाग्यवान आहोत की आपल्या अगोदर ज्यांच्या पदस्पर्शानं ही महाराष्ट्रातली माती पावन झालेली, पवित्र झालेली आणि त्या मातीतून आलेलं अन्न आपण खातो. ज्या मातीमध्ये आपले थोर महापुरुष नाचलेले आहेत, या ठिकाणी दौडलेले आहेत, फिरलेले आहेत, त्यांच्या कधी कधी रक्ताची चिळकांडी या मातीमध्ये कुठंतरी सांडलेली असेल. ह्या सगळ्या पवित्र ठिकाणावरून आपलं जाणं येणं आहे. म्हणून स्वतःला नशिबान समजा की या महापुरुषांच्या नंतर 300-400 वर्षानंतर आपला जन्म आहे, परंतु आपण खरोखर एका खूप मोठ्या पावनभूमीमध्ये, पुण्यभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. म्हणून हा इतिहास पुन्हा पुन्हा वाचा. या इतिहासाची आपल्या समाजाला वैयक्तिक स्वतःचं चारित्र्य घडवण्याला प्रचंड गरज आहे. या ठिकाणी आज माझे मित्र सचिन पिसाळ सर गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी खूप चांगलं काम करतात. वेगवेगळ्या महापुरुषांची विचारधारा समाजापर्यंत जावी यासाठी त्यांची धडपड असते. तर सरांनी सुद्धा मला म्हटले की सर आपल्याला अशी एक चर्चा करायची आहे. तर म्हटलं काही हरकत नाही, योगायोगानं 2 दिवसाला जयंती आलेली आहे, हे खूप चांगलं निमित्त आहे. आज ज्यांनी कॅमेरामॅन म्हणून मला सहकार्य केलं ते कल्याण गोलप सर, माझ्या दुर्ग भटकंतीचे माझे ते नियमित मित्र आहेत. कुठेही एखाद्या किल्ल्यावर चला म्हणलं की सर कधीच नाही म्हणत नाहीत, माझ्यासोबत ते सातत्याने असतात. आज त्यांनी आम्हाला हा पूर्ण वेळ व्हिडिओ बनवत असताना म्हणजे अगदी उन्हाचा चटका असताना खूप चांगलं सहकार्य केलं. पुन्हाच एकदा सर्व या महाराष्ट्रीयन जनतेला, उत्तर भारतीय सर्व जनतेला की जिथपर्यंत होळकरशाहीचं नाव झालेलं आहे, जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आपला मराठी माणूस राहतो, या सर्व मराठी जनतेला होळकरशाहीच्या एक पावन दिनी, होळकरशाहीच्या सुवर्णदिनी, अशा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिनी सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. जो माणूस वारकरी आहे त्याला जसं महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूरचा विठोबा, रायरीचा शिवबा ही जशी आपली पवित्र स्थानं आहेत, माळकरी माणसानं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कामकरी माणसानं आळंदीला जावं, पंढरपूरला जावं, कारण त्या ठिकाणाचं अध्यात्मतत्व आपल्या अंगात येतं. पण ज्याला ज्यावेळेला पराक्रम हवा आहे, ज्याला या महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान हवा आहे, त्यानं मात्र जरूर शिवनेरी, रायगड, त्याचबरोबर ज्या गडकिल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पराक्रम घडले तिथं जावं. होळकरशाहीचा जो इतिहास आहे, जरी होळकरशाहीचं जन्मस्थान म्हणजे नीरा नदीच्या काठी, फलटणजवळ, पुण्याजवळ आणि काही त्यांचा काळ जिथं आज नंदुरबार जिल्हा आहे, तळोदा या गावामध्ये मल्हारराव होळकरांचं भरपूर काम आहे. परंतु होळकरशाहीच्या पराक्रमाची खरी मुहूर्त
आणि खरी जर उंच गुढी जर कुठं लागली असेल तर ती गुढी फक्त आपल्याला इंदूर आणि महेश्वर, त्याचबरोबर आलमपूर आणि एकूणच जो काही बुंदेलखंड आहे ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर उत्तर भारतामध्ये यशवंतराव होळकरांचं म्हणजे समाधीस्थळ आहे, मल्हारराव होळकरांचं समाधीस्थळ आहे, महेश्वरला अहिल्यादेवी होळकरांचं समाधीस्थळ आहे. उत्तर भारतामध्ये तुम्ही कुठल्या ॲटोवाल्याला सुद्धा विचारा की ती अहिल्याबाई असा उच्चार करत नाहीत. आम्ही ते अनुभवलेलं आहे. मी स्वतः 2 वेळेस महेश्वरला गेलो, 2दा इंदूरला सुद्धा जाऊन आलो. ज्यावेळेला मला ॲटो करायची वेळ आली तर त्यावेळेला तो ॲटोवाला अहिल्यादेवी असाच उच्चार करतो. आम्ही ज्यावेळेला महेश्वरमध्ये असं सूर्य उगवत असताना त्या नर्मदा नदीच्या काठीवर बसलेलो होतो. तर त्या ठिकाणी एक फिल्म करणारा एक माणूस आला होता, त्याला डॉक्युमेंटरी करायची होती. तर त्या माणसानं सुद्धा तिथं म्हणजे बोलत असताना कुठंही अहिल्याबाई हा शब्द वापरलाच नाही. तो सातत्यानं अहिल्यादेवी अहिल्यादेवी अशाच प्रकारचा उच्चार करत होता. आजही त्या महेश्वर या संस्थांमध्ये अनेक लोकांचं म्हणजे उदरनिर्वाहाचं स्थान चालतं. म्हैसूरला एकेकाळी खूप दुष्काळ पडला होता आणि मग तिथले जेवढे काही म्हैसूरची साडी बनवणारे जे काही कारागीर होते हे सगळे महेश्वरला आले होते आणि मग देवीनं त्यांना आश्रय दिला. आणि मग ते म्हणले की आम्ही ह्या जी काही साडी बनवलेली ह्या साडीचं नाव काय ठेवू. तर अहिल्यादेवी त्यांना म्हणले की तुम्ही म्हैसूरचे आहात तर त्याला म्हैसूर साडी असंच नाव द्या. आजही म्हैसूरला म्हैसूर साडी मिळते. पण त्यावेळेला त्यांचे जे काही व्यापारी नेते होते किंवा कामगार नेते होते त्यांनी अहिल्यादेवीचे चरण धरले आणि ते म्हणले की नाही, म्हणले तुम्ही आश्रय द्यालाय म्हणून आम्हाला हे काम घडलेलं आहे. तर ही साडी आजपासून महेश्वर साडी या नावानं ओळखली जाणार. तर त्यानंतर आजही जर आपण महेश्वरला गेलात किंवा कुठल्याही मोठ्या बाजारपेठेमध्ये जर गेलात तर आपल्याला महेश्वरची साडी भेटते. हे जे काही महेश्वरचे जे कामगार आहेत हे मूळचे म्हैसूरचे कामगार आहेत. असं एक म्हणजे भिल्लांना आश्रय दिलेला असेल, जे बेरोजगार आले त्यांना आश्रय दिलेला असेल, गडकिल्ल्याचे बांधकाम असेल, ते मंदिराचे बांधकाम, घाटाचे बांधकाम, अन्नछत्र उभा करणं, अशा एक अनेक माध्यमातून तुम्हाला देवींचं काम त्या ठिकाणी दिसेल. पुनश्च एकदा सर्वांना आपल्या अहिल्यादेवी होळकर जन्मदिनाच्या निमित्तानं तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. ज्याच्या मनगटामध्ये बळ बुद्धी चातुर्य आहे तोच खरा लोकाभिमुख राजा होऊ शकतो. म्हणजे बळ बुद्धी चातुर्य यांची सांगड अहिल्यादेवींनी घातलेली आहे. आता बरेच जे महापुरुष आहेत त्याचं आपण इतिहासाचं वाचन किंवा लेखन करताना किंवा त्यांचा अभ्यास करताना काही जण चिकित्सक पद्धतीने करतात, काही जण आहे तो इतिहास वाचतात आणि तोच स्वीकारतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ह्या चुकीच्या पद्धतीने लिहिल्या होत्या, त्याचं पुनर्लेखन झालं. तसं राजमाता अहिल्यादेवीच्या होळकरांचा जो इतिहास लिहिलेला आहे त्याच्यामध्ये काही पुनर्लेखन झालेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी धर्मकार्य आणि राजसत्ता लोककल्याणकारी राज्य राबवलेल्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं इतिहास कुठं आढळून येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी जवळपास त्यांची 17 ते 18 पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यांच्या बाबतीत तसं काही लिहिलेलं नाही. परंतु जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतिहास लिहित असताना काही इतिहासकारांनी जसं बकरीमध्ये छत्रपती शंभूराजांच्या बाबतीमध्ये थोडासा बदनामीकारक मजकूर आलेला आहे. आणि मग त्या पुस्तकावर आधारित की जसं समजा मी एखादी स्टोरी तुम्हाला सांगितली, तुम्ही 30 संदर्भ म्हणून तिसऱ्याला सांगितली, ते पांगत चालतं. आणि मग त्या बकरीच्या संदर्भानं जो काही शंभूराजांचा इतिहास आला तो बराचसा चुकीचा आहे. तर वासी बेंद्रे नावाचे जे काही शिक्षक होते त्यांनी जवळपास 40 वर्ष संशोधन केल्याच्या नंतर म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा एक ग्रंथ लिहिला. आणि बऱ्याचशा जे काही जळमट, जे काही चुकीची विचारधारा होती ती त्याने अक्षरशः जसं एखाद्या मोठ्या वृक्षाला काटेरी वेलीनं जर म्हणजे गिरटा घातल्या असेल तर त्या म्हणजे तो झाड त्याच्या खाली झाकून जातं. तर वासी बेंद्रेनं शंभू नावाच्या झाडाच्या जवळची जी काही भांडवळ होती ही सगळी बाजूला काढून टाकली इथं. त्यानंतर डॉक्टर कमल गोखले ह्या ज्या काही स्त्रीलेखिका आहेत, प्राध्यापिका, त्यांनीच वासी बेंद्रेंच्या पुस्तकाचा आधार घेऊन एक खूप मोठं शिवपुत्र संभाजी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. ते माणसानं आवर्जून वाचलं पाहिजे. त्यानंतर डॉक्टर जयसिंग पवार यांनी एक मोठा शंभू स्मारक नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. जवळपास 1200-1300 पानाचा आहे. ते सुद्धा खूप मोठं संशोधन केलेलं आहे. 25 वर्ष त्यांनी स्वतःच्या संशोधनाचा अभ्यास करून त्यांनी ताराराणी भोसले यांच्यावर सुद्धा महाराणी ताराराणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या सुद्धा ग्रंथाचं वाचन व्हायला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक लेखक असे आहेत की जे जुन्याला कुठंतरी फाटा देऊन नव्या पद्धतीनं स्वतःची मांडणी करतात. आता असे काही लेखक आहेत की ज्यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या लढाईवरच लिहिले. असे पण काही लेखक आहेत की ज्यांनी फक्त शिवाजी महाराजांच्या धोरणावरच लिहिलेलं आहे. तर अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये आपण जर परत एकदा पाठीमागे गेलो तर अहिल्यादेवींच्या लिखाणाच्या बाबतीमध्ये किंवा अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह लेखन हे सापडून येत नाही. उलट म्हणजे त्यांना देवी म्हणून म्हणजे खूप ठिकाणी चांगले लिहिलेले आहे. परंतु त्यांच्या पतीच्या बाबतीमध्ये म्हणजे खंडेरावांच्या बाबतीमध्ये चुकीचं लिहिलेलं आहे की ते सुद्धा खूप पराक्रमी होते. दिल्लीचा बादशाह त्यांना पूर्णसात करत होता. ती दप्तरी नोंद आहे.
त्यांना दिल्लीच्या बादशाहानं देणग्या दिल्याची नोंद आहे. मग ज्या माणसाला दिल्लीचा बादशाह कुर्निसात करतो, दिल्लीचा बादशाह देणग्या देतो, मग तो व्यक्ती व्यसनी कसा असू शकतो, बदफैली कसा असू शकतो? तर ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. खंडेरावाबद्दल त्याचबरोबर मालेरावाबद्दल सुद्धा चुकीचं लिखाण आहे. म्हणजे आजही जे काही आपले तरुण मुलं आहेत, इतिहास संशोधक जे काही मुलं आहेत, तर यांनी कुठं काही शिलालेख भेटतात का, जुने काही ग्रंथ भेटतात का, ह्या ग्रंथाच्या आधारे एका एका ओळीच्या आधारे आपण ते गेलं पाहिजे. एक माझ्यापेक्षा सुद्धा खूप छोट्या वयाचे एक केतनपुरे नावाचे आपल्या धाराशिवचे एक लेखक आहेत. पुरातत्वविद्याचा ते अभ्यास करतात. त्यांनी एक नवीन खूप छान शोध लावला. जसं की आपल्याकडे अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा जो काही फोटो आहे तो एका मुस्लिम चित्रकाराने काढलेला आहे, मीरनं. आणि ते पुस्तकात पण तसंच लिहिलेलं आहे की मीर नावाच्या चित्रकाराने शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे. पण त्या म्हणजे केतनपुरे सरांनी इतका छान त्याच्यामध्ये सांगितलं की ते काढलंय म्हणजे असं पेंटिंग करून नाही काढलं, तर ते चित्र त्या माणसाच्या ताब्यात होतं, त्या मीरच्या. ते कुठल्या तरी एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याने किंवा पुढच्या चित्रकारानं काढलेले आणि त्याला एक लाच देऊन किंवा एक विशिष्ट प्रकारचं गिफ्ट देऊन किंवा एक रक्कम देऊन त्याच्या पेटीतून किंवा त्याच्या ताब्यातून ते मीरकडून ते चित्र काढून घेतलेले. आणि मग ते असं ड्रॉइंग नाहीये, ते काढून घेतलं म्हणजे काय की त्याच्या ताब्यातलं काढून घेतलंय. अशा प्रकारचं ते म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जे काय आपले आता जे तरुण मुलं आहेत, ह्या लोकांनी इतिहासाच्या डोळ्यासाब्याकडे पाहिलं पाहिजे की आतापर्यंत चित्र काढलं म्हणजे आपण ते पेंटिंग काढलं याच अर्थानं ते घेत होतो. जसं ते केतनपुरे सरांचं पुस्तक वाचलं आणि माझ्या डोक्यातून ते मीरचं चित्र उडून गेलं. म्हणजे अशा इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या खानाखुणा आहेत. तर ह्या गोष्टीचा म्हणजे होळकरशाहीचा असेल, एकूणच सर्व मराठीशाहीचा आपण खूप अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर, छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर किंवा ताराराणीच्या मृत्यूनंतर किंवा शाहूराजांच्या मृत्यूनंतर ही सगळी व्यवस्था पेशव्यांच्या ताब्यामध्ये कशी गेली किंवा मग त्यांनी मराठीशाहीचं नाव राखलं का नाही राखलं असेल तर ते कसं राखलं आणि जर नसेल राखलं तर ते का नाही राखू शकले, ह्या गोष्टीचा या नव्या पिढीनं चिकित्सकपणे अभ्यास केला पाहिजे. कारण नानासाहेब पेशवेच्या काळामध्येच त्यांनी मराठीशाहीचं जे काही आज्ञापत्र आहे किंवा मराठीशाहीचं जे काही सनद आहे ते त्यावेळेला त्यांनी संपवलेली होती. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं त्यांनी असं म्हणजे ताराराणीकडून शाहूराजाकडून ते लिहूनच घेतलेलं होतं की आमच्या इथून पुढचा जो काही कारभार आहे हा पेशवाईच्या नावानं तो चालला जाईल. आणि मग हे जर 1756ला जर ही गोष्ट झालेली असेल, मग 1761ला ज्यावेळेला पानिपतचा पराभव होतो, मग तो मराठ्यांचा पराभव कसा ठरतो? तर तो एकूणच तो पेशवाईचा पराभव आहे. पण तिथं अनेक लोक सगळे मराठा सरदार त्या ठिकाणी गेलेत. परंतु मग ह्या बाबतीत मला असं म्हणायचं की मग ह्या घटना कशा कशा घडत गेल्या ह्याचा सगळा बारकाईनं चिकित्सकपणे अभ्यास केलाच पाहिजे. तरच आपल्याला आपल्या पराक्रमाच्या खुणा आणि ज्या गोष्टीचा असा प्रचंड अभिमान बाळगावा अशा खुणा तुम्हाला इतिहासामध्ये सापडतील. पण ते हे केव्हा होणार? जर तुम्ही पुस्तकं वाचली तरच. वरवरच्या इतिहासामध्ये तुम्हाला म्हणजे लोकोत्तर महापुरुषांचे जन्म, मृत्यू आणि त्यांनी केलेले पराक्रम तेही बोटावर मोजणे इतके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फारसा इतिहास कळू शकत नाही, जो की प्रचंड इतिहास म्हणजे एक समुद्र म्हणून आपल्याला साथ घालतोय. तुम्हाला त्या समुद्रामध्ये जायचंय आणि त्यातले मोती तुम्हाला काढायचे. पुन्हा एकदा तुम्हाला जयंतीच्या निमित्तानं इतिहास अभ्यासाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. गेवराई तालुक्यातील जातेगावचे भूमिपुत्र आदरणीय चांभारे सर यांनी येत्या 31 मे या दिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप चिकित्सक पद्धतीने त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. गड भटकंती भ्रमंती केलेली आहे. अहिल्यादेवींचं कार्य जिथं जिथं झालेलं आहे, जिथं त्यांचा पराक्रम झाला आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांनी स्वतःचा म्हणजे इतिहासाचा अभ्यास करून चिकित्सक पद्धतीने, याचं कारण असं आहे की इतिहासामध्ये बऱ्याच महापुरुषांचा जो इतिहास लिहिला गेला त्याचं दैवतीकरण केलेलं आहे. दैवतीकरण केलेला इतिहास हा लवकर आपल्या जनमानसामध्ये लगेच रुजला जातो. आणि दैवतीकरण जर केलेला इतिहास जर आपल्या जनमानसात रुजवला गेला त्याचं एक कारण असं आहे की त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा पराक्रम हा झाकाळला जातो. आणि मूळ जो त्यांचा पराक्रम आहे तो झाकाळला न जाणं हेच महापुरुषांचं खरं कार्य असतं. सामाजिक असेल किंवा त्यांचं जो पराक्रम असेल. तो पुतळा फक्त दाखवा आपण वरी. आता हे जे चित्र दिसतंय घोड्यावर बसून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, हे चित्र जास्त काळ नव्हतं. अगोदर अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड आणि तिची साडी आहे समजा, पांढरं वस्त्र, ते चित्र आता मी बालपणी जास्त प्रमाणात बघत होतो. आता हल्ली हे चित्र म्हणजे काय होतं, पराक्रम अहिल्यादेवींचा जो पराक्रम आहे तो झाकायला न जाणे. प्रत्येक महापुरुषाचा 18 पगड जातीत जन्मात आलेले जे महापुरुष आहे त्यांचा चुकीचा इतिहास न झाकायला जातात चिकित्सक पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी जो पराक्रम केलेला आहे किंवा अंधश्रद्धेविरुद्ध जे कार्य केलेलं आहे ते आपल्याला दाखवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आणि महापुरुष हे कोणत्याही एका जाती धर्माचे नसतात. महापुरुष हे सर्वांचे असतात. अगदी 18 बरोबर. पगड जाती जन्माला आलेल्या प्रत्येक महापुरुषांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांच्यापासून आपण निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे. आणि महापुरुषांच्या या कोणत्याही महापुरुषांच्या कोणत्याही सार्वजनिक समारंभामध्ये चांगल्या कार्यामध्ये आरती ही गायली नाही पाहिजे. आरती जर गायली तर त्याचं दैवतीकरण होतं आणि त्यांचा पराक्रम हा झाकळला जातो. त्याच्यामुळे आपला आरतीला हा कडाडून विरोध असेल ती कोणत्याही महापुरुषांची असेल. बरोबर. त्यांचा जो पराक्रम असेल तो पोवाड्यातून गा किंवा ते वंदना ही त्यांना श्रेष्ठ ठरते किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करा. त्यांच्या महापुरुषावर अनेक प्रकारची चांगली गाणी लिहिलेली आहेत ती गाणी गाव. पण त्यांच्या आरत्या गाणं हे चुकीचं आहे. आदरणीय चांभारे सर यांनी खूपच चांगल्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य सांगितलेलं आहे आणि प्रत्येक महापुरुषावर त्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असेल, क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रत्येक महापुरुषावर त्यांचं चांगलं लेखन आहे. लेखन असून त्यांचा अभ्यास आहे आणि ते व्याख्यानेही देतात. आज वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल, अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो. आणि सर्व जनतेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.